भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद अजून मात्र ठरत नाहीये. मला वाटतं तुम्हीच लोक एक्सपर्ट आहे त्याच्यावर. नाही, मला हे विचारायचं आहे की बेसिकली यातली प्रक्रिया काय असते, म्हणजे संघाकडनं काही विचारलं जातं किंवा तुमचं मत त्या संदर्भात काही घेतलं जातं का? कारण या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं विश्लेषण करतात, त्यामुळे तुम्ही आज आहात, थोडंसं स्पष्टता आली तर बरं होईल. आणि संघामुळे अडलं असंही म्हणतात, तर त्याचं नाही, सगळे संघटन एकदम व्यवस्थित त्यांच्या पद्धतीने त्यांची कामं निर्णय घेण्याकरता व्यवस्थित तयार झालेले आहे. आणि त्याकरता जे काही त्यांना बांधिलकी पाहिजे होती विचारांची किंवा कार्य करण्याची जी कुशलता प्रशिक्षण पाहिजे होतं, तर मला असं वाटतं की या जेवढ्या संघटना आहेत किंवा आज इन्क्लुडिंग BJP यामध्ये संघामध्ये प्रशिक्षण घेऊन बरेच वर्ष कामाचा अनुभव घेऊन असे गेलेले लोक त्याचं नेतृत्व करतात आहे, त्या संघटना चालवतात आहे. त्या मला असं वाटतं की ते सक्षम आहेत त्या सगळ्या गोष्टी करण्याकरता. आता तुम्ही जे विचारलं की सल्ला, तर मला असं वाटतं प्रक्रिया तर त्यांची BJPची एक सेट प्रक्रिया आहे, ती नियमानुसार तुम्हाला माहिती आहे, त्याचं वर्णन करण्याचं मी काही कारण नाही इथे. मुद्दा आहे की संघाशी त्यांचा डायलॉग असा कसा असतो. संघाची जी चर्चा असते ती मुख्यतः वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा असते, जे राष्ट्रीय हिताचे मुद्दे असतात त्याच्यावर नक्की आमच्या औपचारिक समन्वय बैठकीत पण चर्चा होते आणि अनौपचारिकपणे जेव्हा आम्ही भेटतो आपल्या स्वयंसेवकांना तेव्हा पण चर्चा होते. कधी कधी मुद्द्यांवर आपले जे वेगवेगळे संघटन आहेत की जे त्या त्या क्षेत्रामध्ये काम करतात, मग कोणी इकॉनॉमिक आर्थिक क्षेत्रामध्ये, कोणी शैक्षणिक, कोणी सुरक्षा विषयावर आहेत, तर हे सगळे लोक त्या त्या मुद्द्यांवर आपलं रिप्रेझेंटेशन पण करत असतात आणि त्यावर कधी मतमतांतर होतं. आता अध्यक्षाचा जो मुद्दा आहे यामध्ये सुद्धा कधी कधी त्यांना जेव्हा आवश्यक वाटते तेव्हा चर्चा करतात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असते. परंतु मला असं वाटतं की अध्यक्ष कोणता एक्झॅक्टली बनवावा आणि तो कोणता उपयोगी राहिल्याचा बेस्ट निर्णय ते करू शकतात. नाही, संघ परिवारातल्या इतर संघटना आणि भाजप याच्यामध्ये हा फरक आहे की भाजपकडे देश चालवण्याची जबाबदारी आहे, तर त्याच्यामुळे भाजप आणि संघ याच्या संबंधाबाबत नेहमीच चर्चा होत असते. तर एक भाजपचा रिमोट कंट्रोल असं संघाला म्हटलं तर आपलं काय मत राहील? असं आहे की मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रात शब्द हे जोड्या आजकाल फार पॉप्युलर आहेत शब्द, कोण कोणाचा रिमोट कंट्रोल वगैरे, पण संघ आणि संघ विचार परिवारामध्ये तशी पद्धती नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं आहे की मी जसं सांगितलं की बाबा त्या त्या संघटनेचे निर्णय ते लोक घेतात. अनौपचारिकपणे औपचारिकपणे आमचे संवाद होत राहतात, अनेक विषयांवर होतात आणि मला असं वाटतं की वेगवेगळ्या विषयांवर त्यांना ज्यावर वाटेल त्यावर सल्ला मागतात. आणि आपलं हे मी मागे पण बोललोय की इट्स अ फॅमिली मॅटर, तेव्हा परिवारामध्ये जशा अनौपचारिक चर्चा होतात, सल्ला दिला जातो, मागितला जातो, घेतला जातो, परंतु अल्टिमेटली पॉलिटिकल पार्टीला सार्वजनिक जीवनामध्ये त्यांना सरकार म्हणून, त्यांचे इलेक्शन म्हणून, त्यांच्या पार्टीचा विस्तार म्हणून त्यांना उचित निर्णय घ्यावा लागतो. आणि त्यामुळं आमची जी अपेक्षा असते की बाबा संघाने जे मूळ गोष्टी सांगितलेल्या आहे कल्चर आणि टेक्स्चरच्या, त्या गोष्टींवर प्रत्येक संघटनांनी पुढे गेलं पाहिजे आणि त्याकरता जी काही त्यांना मदत पाहिजे ती पण आपण करत असतो. भाजपला संघाची गरज राहिलेली नाही वगैरे असं नाही ना, पण खरं मला असं वाटतं की या चर्चा अनावश्यक आहेत आणि मला असं वाटतं की समन्वय ठीक चालू आहे. सुनील